गोकुळ सोबत गोकुल। अटल चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगर स्पोर्ट्सने आणि खंडोबा तालीम मंडळाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश। तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध पीटीएम ब यांचा सामना खेळवला गेला। पूर्वार्धात 19व्या मिनिटाला पीटीएमच्या रोहन कांबळेनं मैदानी गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। 24व्या मिनिटाला खंडोबाच्या पृथ्वीराज साळुंखेनं गोल करत पीटीएमच्या गोलशी 1-1 अशी बरोबरी केली। लागोपाठ 30व्या मिनिटाला अमीन खजीरने गोल करत खंडोबा संघाने पीटीएम संघावर 2-1 अशी आघाडी मिळवली। मध्यंतरापर्यंत सामना 2-1 असा राहिला। उत्तरार्धात पीटीएमच्या यश मुळीक, हेमंत वस्ताद, प्रथमेश पाटील यांनी जोरदार चढाया केल्या, तर खंडोबाकडूनही आदित्य लायकर, प्रथमेश गावडे, प्रभू पोवार यांनी वेगवान खेळ केला। संपूर्ण वेळेत खंडोबा संघाने 2-1 गोलनी पीटीएम ब संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सने 1-0 गोलनी फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर मात केली। उद्या शुक्रवारी सायंकाळी 8 वाजता पीटीएम अ विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात तर दुपारी 4 वाजता सुभाषनगर फुटबॉल क्लब विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळवला जाणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।